दिवाळी संपल्यानंतर. लेखिका अरुणा सपकाळ. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. दसरा झाल्यापासून आता दिवाळी जवळच आली आहे असं वाटायचं. पण ऐन दिवाळीत दिवाळी आली आली म्हणता कशी जायची ते कळायचंच नाही. 5 दिवसांचा सण असूनही कमीच वाटायचा. आली दिवाळी हे आई पाहिजे या चित्रपटातलं गाणं आणि अष्टविनायक चित्रपटातलं आली माझ्या घरी ही दिवाळी अशी ही मराठी चित्रपटातली 2 दिवाळीची गाणी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर 2 कार्यक्रमांच्या मधल्या 5 मिनिटांच्या ब्रेकमध्ये दिवाळीच्या दिवसात टीव्हीवर आठवडाभर लागायची. दिवाळी संपल्यावर मात्र बंद झालेली असायची. दिवाळी संपल्यानंतर हातावरच्या मेहंदीचा रंग बऱ्यापैकी उडालेला असायचा. नखपालिशचेही नखावर कुठेतरी वाकडे तिकडे ठिपके उरायचे. मोती साबणाची चुईटी उरलेली असायची. मग पुन्हा लाईफबॉय साबण न्हाणीत आलेला असायचा. तेच नेहमीचं थंडीनं गोठलेलं खोबरेल तेल चुलीतल्या विस्तवाजवळ बाटली किंवा डबा नेऊन नाहीतर गरम पाण्यात ठेवून किंवा उन्हात ठेवून वितळवून मग डोक्यावर केसांना लावायचं. न गोठणारं वासाचं तेल संपलेलं असायचं. शाळेत पाटी पुसण्यासाठी वासेल तेलाच्या रिकाम्या झालेल्या काचेच्या बाटलीतून पाणी नेता यावं म्हणून कोणी ती बाटली जपून ठेवायचं. चकली, चिवडा असले चटपटीत पदार्थ बऱ्यापैकी संपत आलेलेच असायचे. 2 किलो पोह्याचा 2 डबे भरून ठेवलेला चिवडा फस्त केलेला असायचा. घरातली माणसं रानात गेली की डिशच्या डिश भरून आम्ही मुलं चिवडा खायचो. आता फक्त चिवड्याच्या डब्यात तळाला खारट मीठ मसाला असलेला गाळ उरलेला असायचा. त्यातले पण पोहे, शेव, डाळी उचलून खायचं. बोटाला लागलेला मीठ मसाला चाटून खायचा. कळीचे लाडू पण सर्वांच्या आवडीचे. तेही संपत आलेले असायचे. डबा खडखड वाजायचा. दिवाळीच्या वेळी क्रिस्पी असणाऱ्या करंज्या आतापर्यंत वातड झालेल्या असायच्या. गरम दुधात किंवा चहात त्यांचा चुरा करून भिजवून खाव्या लागायच्या. भन्नाट चव असायची. एक नंबरच. कापण्या आणि शंकरपाळ्याचं तर काय, ह्याला चार त्याला चार देत देतच संपायच्या. पाहुण्यांनी आणलेल्या फराळाच्या पदार्थातील चांगले साधलेले पदार्थ पटापट संपलेले असायचे. बाकीचं मग जमेल तसं खायचं. एकंदरीत घरातलं खाऊन राहिलेलं कोंबड्यांना गुरांना मग द्यायचं. अनारशाचं पीठ मुरेल तसे चांगले जाळीदार अनारसे होतात म्हणून आई थोडे थोडे अनारसे बनवायची. त्यामुळे दिवाळी झाली तरी ताजे अनारसे खायला मिळायचे. सारवून पिवळं धमक झालेल्या अंगणातल्या जमिनीवरचा शेणाचा थर निघून गेलेला असायचा. त्यामुळे अंगण कसं पांढरफटक पडलेलं असायचं. त्यावर दिवाळीला रेखाटलेल्या रांगोळीचे बारीक कण ऊन पडेल तसे जागोजागी चमचम चमकायचे. लाल, गुलाबी, जांभळा, हिरवा असे रांगोळीतले गडद रंगछटा असलेले रंग जमिनीला बिलगून राहिलेले असायचे. दिवाळी होऊन 15 दिवसांनी सुद्धा किल्ला काढायला मन व्हायचं नाही. पण मग त्याच मनावर मोठा दगड ठेवून किल्ला काढावाच लागायचा. कळकावर डोलणारा आकाशकंदील किंवा चांदणी काढून व्यवस्थित घडी करून पुढच्या वर्षासाठी ठेवली जायची. सुस्थितीत असलेल्या काही मातीच्या पणत्या घासून वाळवून ठेवल्या जायच्या. पत्र्याच्या पणत्या मात्र तुला घावतीये का मला असं आम्हा मुलांचं व्हायचं. तिचे बरेच उपयोग असायचे. कोण त्यात मेणबत्तीचं मेण वितळवून त्यात वात टाकून पुन्हा पणती बनवायचं. तर कोणी कोणी दगडाने ठोके घालत पूर्ण चेपून सपाट करायचं. त्याला खिळ्याने मधोमध शेजारी शेजारी 2 होल पाडायचे. त्यातून धागा आरपार ओवून त्याची भिंगरी बनवायची. ही भिंगरी खूप धारदार असायची. त्या भिंगरीने जपून खेळा असं सगळेजण वारंवार सांगायचे. तसंही आम्ही जपूनच खेळायचो तरीही. पण त्यांचा अजून एक उपयोग व्हायचा. तराजू करण्यासाठी. मातीच्या पणत्यांचा तराजू करण्यासाठी टोकदार खिळा
शक्यतो स्क्रू घेऊन त्याचं टोक पणतीत रोवून हाताने हलकं दाबत स्क्रू किंवा खिळा फिरवत फिरवत पणतीत रुतवत पणतीला होल पाडायचं. पणतीला तडा जाऊ नये याची काळजी घेत हे काम करावं लागायचं. एका पणतीला असे 3 होल पाडायचे. मग त्यात धागा ओवून त्याचा तराजू बनवायचा. पत्र्याच्या पणतीला समसमान अंतरावर टोकदार खिळ्याने 3 होल पाडून त्यातून धागे ओवून घ्यायचे आणि मग काटकीला बांधायचे. फर्स्ट क्लास छोटासा तराजू तयार व्हायचा. लहान मुली आपल्या भातुकलीच्या खेळासाठी कढई, ताट, परात म्हणून या पत्र्याच्या पणत्याच वापरायच्या. टिकल्या आणि रेळीच्या रिकाम्या झालेल्या डब्बीचाही भातुकलीच्या खेळात उपयोग व्हायचा. डबीचं झाकण वरच्या बाजूने दुमडलं तरी सेम टू सेम तव्याचा आकार तयार व्हायचा. मग काही दिवस तसलेच तवे मुली खेळण्यात वापरायच्या. तर एखादा हुशार दादा आपल्या छोट्या बहिणीला पत्र्याची पणती फक्त कडेने चेपवून मध्ये तशीच खोल ठेवून तिचा तवा बनवून द्यायचा. फुलबाजाच्या तारेला पुढे टोकाला दुमडून पीळ देऊन छोटा गोलाकार द्यायचा आणि वाकवायचा. एरंडाचा चीक एरंडाच्या पानाचाच द्रोण करून त्यातून आणायचा. एरंडाच्या चिकात तारेचं पुढचं गोल झालेलं टोक बुडवायचं आणि मग त्यावर हळुवार फुंकर मारत त्यातून निघणारे ते छोटे छोटे फुगे वाऱ्याच्या दिशेने किंवा एकमेकांच्या अंगावर उडवायचे. उरलेल्या साठवलेल्या फुलभाज्यांच्या तारा भंगारवाल्याला देण्यासाठी जपून ठेवायच्या. काही तारा तांब्याच्या आहेत असं वाटायचं. यांचे जास्त पैसे येतील असंही वाटायचं. पण नंतर कळलं ते लोखंडीच असतात. त्यांना रंग दिलेला असतो तसा, तांब्यासारखा. न वाजलेल्या फुसक्या फटाक्यातली दारू एकत्र करून तिच्यापासून वेगवेगळे प्रयोग करायचे. तेव्हा आमच्या हाताची बोटं चंदेरी रंगात चमकायची. मोठा गोल असलेली टिकली किंवा रेल चिमटीत धरून भिंतीवर घासून वाजवत असताना एखाद्या पोराच्या हाताला ठिणगीने भाजून मोहरी एवढी जागा काळी पडलेली असायची. तो ते सर्वांना दाखवायचा. सगळे कुतूहलाने बघायचे. रात्री थंडीत शेकोटी केल्यानंतर पालापाचोळ्यातून किंवा सगळ्यातून एखादा तरी रेळेचा तुकडा किंवा टिकली फाट करून वाजायची. कधी कुणी मुद्दामच शेकोटीत किंवा अंघोळीचं पाणी तापवण्यासाठी अंगणात केलेल्या चुलीत गुपचूप टिकली टाकून दुसऱ्याची मज्जा घ्यायचं. कुणी शेकोटीत इतर फटाक्यांपेक्षा नाजूक आवाजात फुटणारी लवंगी फटाकडी टाकायचं. पण मग मुलांना ओरडा बसायचा. त्यानंतर चगळ पाला घोळून चेक करूनच मोठी माणसं शेकोटीत टाकायची. दुकानातून 4 आण्याला 1 असे डझनावारी लागतील तेवढेच आखीव ताव आणून दिवाळीचा अभ्यास त्यावर लिहायचा. प्रश्न संपल्यानंतर शिसपेन्सिलनं दुहेरी रेषा आखून प्रत्येक प्रश्न आणि उत्तर सुटसुटीत नीटनेटकं कसं दिसेल याची काळजी घ्यायची. प्रत्येक विषयाच्या तावाच्या मधल्या तावाला मधल्या घडीवर सुई धाग्याने टाके घालून एकत्र बांधायचं. वरच्या बाजूला आठवणीने कोरा ताव लावायचा. नंतर त्यावर आपलं नाव, शाळेचं नाव, इयत्ता, हजेरी क्रमांक, त्या विषयाचं हेडिंग टाकायचं. बाजूने स्केचपेनने पाना फुलांची नक्षी काढायची. हुशार मुलांचा अभ्यास सगळ्यांच्या आधी पूर्ण व्हायचा. मग त्यांचे दिवाळीच्या अभ्यासाचे ताव इतर मुलं नेऊन जसंच्या तसं उतरवून घेऊन आपला अभ्यास पूर्ण करायचे. काही जण एकत्र बसून अभ्यास करायचे. सुट्टीत कोण मामाच्या गावाला जायचं, कोण आत्याच्या गावाला जायचं, तर कोणी मावशीकडं. कुणाच्या रानात खूप काम असायचं आणि गुराकडे जाणारं घरातलं माणूस रानात कामाला मिळावं म्हणून मुलांना गुरांची ड्युटी लागायची. मग त्यांना कुठेच गावाला जाता यायचं नाही. दिवाळीची सुट्टी संपताच शाळा चालू झाल्यानंतर सगळे मित्रमैत्रिणी भेटायचे. सुट्टीतल्या गमती-जमती सांगायचे. आधी शाळेला दिवाळीची सुट्टी लागली म्हणून आनंद व्हायचा. नंतर शाळा चालू झाली म्हणूनही आनंदच व्हायचा. धन्यवाद.